सध्या हिंदी सक्ती विरोधात राजकारण चांगलंच तापलंय। मराठीसाठी एल्गार मोर्चाही निघणार आहे। मात्र दुसरीकडे दादरमधल्या एका मराठी शाळेचा मात्र गळा घोटला जातोय। या मराठी शाळेमध्ये खासगी कपड्याची दुकानं सर्रास सुरू आहेत, तर काही खासगी कोचिंग क्लासही आहेत। पाहुयात एका मराठी शाळेची कशी झाली आहे दुरावस्था या स्पेशल रिपोर्टमधून। मराठी शाळा बंद, कपड्यांचं दुकान सुरू। मराठी शाळेत वेगळाच बाजार। शाळेत चालतोय खासगी कोचिंग क्लास। मराठी शाळा बंद आणि त्या जागेत कपड्यांचं दुकान सुरू। शाळेतील वर्ग खोल्यात सुरू आहे खासगी कोचिंग क्लासेस। ही सगळी परिस्थिती आहे दादरच्या नायगाव परिसरातील। शाळेचं नाव आहे सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक मराठी शाळा। ही शाळा आता बंद पडली आहे आणि त्या शाळेच्या जागेत आता होलसेल कपड्यांचं मोठं मार्केट चालतंय। सरकारी मालकीची ही जागा आणि त्याचा असा व्यवसायासाठी वापर होत आहे। सध्या मी आहे परळ परिसरातील सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाबाहेर आणि या संपूर्ण ही जी शाळा आहे ती मागील साधारण 7 ते 8 वर्ष म्हणजे 2015 या वर्षापासून ही शाळा जी आहे ती संपूर्ण बंद आहे। या शाळेमध्ये जे खालचे जे गाळे आहेत ते खासगी कपडे व्यापाऱ्यांना दिलेले आहेत आणि एकंदर या शाळेचे कुठेतरी खासगीकरण केलं जातं एक अशा प्रकारे देखील सवाल निर्माण होत आहे। या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी हा संपूर्ण शाळेचा विषय जो आहे तो आपल्याला ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाने आता उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे। ही शाळा 2015 पासून बंद आहे आणि आता इथं सर्रासपणे होलसेल कपड्यांची दुकानं चालू आहेत। शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस सुरू आहेत। सरकारी मालमत्तेचा असा थेट व्यावसायिक वापर होतोय आणि प्रशासन मात्र झोपल्याचं दिसतंय। सध्या मी आहे परळ परिसरातील हीच शाळा सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, जी शाळा 2015 पासून बंद आहे आणि या संपूर्ण शाळेच्या ठिकाणी पाहू शकता आपल्याला अनेक खाजगी दुकानं, अनेक खाजगी गाळे इथं भाडेतत्त्वावर दिलेली पाहायला मिळत आहेत। ही शाळा संपूर्ण बंद आहे आणि या संपूर्ण शाळा म्हणजे ही सरकारी जागेवर शाळा असली तरी सुद्धा याचं खाजगी गाळ्यांना का दिली अशा प्रकारे सवाल हा जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळत आहे। या शाळेतील जागेवरून मोठा भ्रष्टाचार झाला असून या शाळेतील गाळे विकले गेले आहेत। त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी केली आहे। करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारासाठी शाळेमधून उत्पन्न तेवढं मिळणार नाही जेवढं उत्पन्न पार्ट्या आणि इतर समारंभाला भाड्याने देऊन मिळेल आणि त्या दृष्टीने आणि खालची दुकानं यांनी विकली। त्याचा पण हिशोब चॅरिटी कमिशनरला दिलाय की नाही ते माहीत नाही, कारण हा संपूर्णपणे काळा बाजार आहे। म्हणून या संस्थेकडून हे सगळं काढून घेतलं पाहिजे। या शाळेतील या गैरव्यवहाराबाबत 2015 मध्ये असलेले तत्कालीन पालिका प्रशासन आणि उभाटा गट जबाबदार असल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला आहे। याला जबाबदार त्यावेळची महानगरपालिकेमधली सत्ता आहे, कारण त्यावेळी आत्ताची जी उभाटा आहे हे लोक महानगरपालिकेत होते आणि आम्ही त्याही वेळेला सांगितलेलं शाळा बंद आहे, इकडे लवकर सुरू करा। बाजूची शाळा पण नाही आहे, पण कोणी त्या काळात लक्ष दिलं नाही। सरकारच्या ताब्यातील ही मराठी शाळेची जागा आज व्यवसायांच्या घशात गेली आहे। 2015 पासून बंद असलेली शाळा पुन्हा सुरू करण्याची कोणतीही हालचाल नाही, पण जागा मात्र खासगी दुकानांना भाड्याने दिली गेली आहे। प्रश्न असा निर्माण होतोय की शाळा बंद कशासाठी आणि ही जागा दिली कोणी आणि कशासाठी? या सगळ्यावर प्रशासन आणि शिक्षण विभाग उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।